आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आपण त्यांच्याकडून जाणूया. सर, 2017ला तुम्हाला महापौर पद युती असताना दिलं होतं आणि ह्यावेळेला सुद्धा आपले मुख्यमंत्री तुम्हाला देतील असं म्हणतात, त्या संदर्भात काय सांगाल? नाही बघा, हे महायुतीचं सरकार आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा महापौर असेल ते तर महापौर पद दिलं पाहिजे, जास्त जागा ज्याच्या येईल त्याला महापौर पद मिळालं पाहिजे, ही महायुतीची सूत्र असतात. आणि महायुतीचं सरकार आमचं आहे. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली हे सरकार किती चांगल्या प्रकारचं काम करतं हे तुम्ही पण बघताय. आणि आम्ही आगामी निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढणार आहे असं ठरवल्यामुळे ज्या पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये पूर्वीपासून होती किंवा ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक पूर्वीपासून महापालिकेमध्ये निवडून आले त्या पक्षाचा महापौर आणि 2 क्रमांकाचा पक्षाचा उपमहापौर किंवा 3 पक्षाचा क्रमांकाचा जो पक्ष असेल त्याचा स्थायी समिती, अशा प्रकारेच ते वाटप केलं जातं. परंतु शेवटी आम्ही किती काही बोललो तरी अंतिम निर्णय हे राज्याचे प्रमुख म्हणून तिघे घेणार आहेत. ते तिघे जे निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक आहेत. संजय शिरसाटांच्या मुद्द्यावरती संजय राऊत म्हणतात, जो व्हिडिओ डाउनलोड केलाय तो आम्ही नाही केलाय, तो त्यांच्या कुटुंबाकडून झालाय आणि मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. नाही बाबा, मला या विषयावर काही बोलायचं नाही आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जबाबदार मंत्री म्हणून आपल्याला पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी फार मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही वावरत असताना तुम्ही तुमच्या कार्यपद्धती योग्य प्रकारे होतील की नाही ह्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आज ह्या व्हिडिओ आणि ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कुठलंही कृत्य करताना जबाबदारीने केलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. हे होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. त्यांनी सांगितलं यात जे काय आहे त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह मी वैभव, TV9 मराठी, मीराबाई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.